अभिनेते विजय तलपती तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि मग अजून एका मराठी अभिनेत्याच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली। हे मराठी अभिनेते कोण होते, त्यांनी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यांच्या पाठीशी कोणत्या पक्षाची ताकद होती, या निवडणुकीत काय झालं, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार, मी संपत मोरे, आपण पाहताय टीओडी मराठी। 1996 साली लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या। या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या समोर शिवसेना आणि भाजपचे मोठे आव्हान होते। या निवडणुकीत शिवसेना भाजपाने काँग्रेसच्या पारंपरिक जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी निरनिराळ्या आयडिया सुरू केलेल्या। काही करून काँग्रेसपेक्षा जास्त जागा युतीला मिळाव्यात म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बारकाईने लक्ष घातले होते। काही जागावर त्यांचे विशेष लक्ष होते, त्यातीलच एक जागा कोल्हापूरची। कोल्हापूरच्या अंबाबाईने आपल्याला राज्यात सत्ता दिली आहे, आता कोल्हापूरचा खासदारसुद्धा आपलाच असावा असं बाळासाहेबांनी जाहीर केलं। कोल्हापूरमधून तेव्हा काँग्रेसकडून सुप्रसिद्ध राजकीय घराण्यातील उदयसिंहराव गायकवाड उमेदवार होते। ते माजी मंत्री, आमदार आणि त्यावेळेचे खासदारही होते। त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायला हवा म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या अभिनेते रमेश देव यांना उमेदवारी दिली। रमेश देव हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेते होते। त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत शेकडो चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या। त्यांचे काही गाजलेले मराठी चित्रपट पिंजरा, पाठलाग, मोरकरीण, सर्जा, एरे एरे पैसा, वरदक्षिणा, माझा पती करोडपती हे आहेत। एकूण 200 चित्रपटात रमेश देव यांनी काम केले। रमेश देव यांचे चित्रपट त्यावेळी खूप लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा थोडा धसका काँग्रेस पक्षाने घेतलाच। तशात माजी मंत्री एन डी पाटील हेही शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात आल्याने लढत तिरंगी झाली। तिघेही दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात आल्याने चुरस निर्माण झाली। रमेश देव यांच्या उमेदवारीमुळे विजयाची खात्री असलेल्या काँग्रेस पक्षाने धसका का घेतला किंवा रमेश देव यांचा कोल्हापूरशी काय संबंध असा प्रश्न आपल्याला पडू शकतो। रमेश देव हे मूळचे कोल्हापूरकर, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोल्हापूरच्या लोकांच्या मनात जिव्हाळा होता, प्रेम होते। शिवाय त्यांचे अभिनेता म्हणून एक क्रेज होती। पडद्यावरचा माणूस बघायला मिळणे हा सुद्धा त्या काळात लोकांच्या कौतुकाचा विषय होता। त्यामुळे असा माणूस जर निवडणूक लढवायला आला तर फटका बसेल अशी भीती बेरकी काँग्रेस नेत्यांना वाटू लागली। त्यामुळे त्यांनी खूप बारकाईने प्रचाराचे नियोजन केले। या निवडणुकीत एन डी पाटील यांची भाषणं काँग्रेसपेक्षा शिवसेना उमेदवारांच्या विरोधात जास्त होती। ते डाव्या विचाराचे होते, त्यामुळे त्यांना काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षाचा राग होता। त्यांचा थोडा फटका रमेश देव यांना बसला। पण कोल्हापूरचे मुंबईला असलेले गिरणी कामगार मात्र रमेश देव यांच्या प्रचारासाठी आनंदाने गावाकडे आले होते। तिन्ही उमेदवार प्रचार करत होते, पण जास्त गर्दी रमेश देव यांच्या सभांना होत होती। त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापूरला शिवसेना विजय होईल अशी शक्यता निर्माण झाली। मात्र ही निवडणूक नंतर बदलत गेली। काँग्रेसच्या गाव पातळीपर्यंतच्या केडरचा काँग्रेसला फायदा झाला। शिवसेनेचे शहरात मताचे पॉकेट होते, मात्र खेडेगावात त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते। शेकापचा प्रभावसुद्धा कमी होऊ लागला होता। पहिल्यांदा तिरंगी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात दुरंगी झाली। गायकवाड आणि रमेश देव यांच्यात लढत झाली। या लढतीत गायकवाड जिंकले, रमेश देव हरले। एका चित्रपट अभिनेत्याचे नेता आणि खासदार होण्याचे स्वप्न भंगले। महाराष्ट्रात नंतर गोविंदा, अमोल कोल्हे हे अभिनेते खासदार झाले। गोविंदा यांना फारशी उठावदार कामगिरी करता आली नाही। अमोल कोल्हे यांनी सलग 2 वेळा लोकसभा निवडणुकीत यश मिळवले। आज तलपती यांच्या राजकीय यशानंतर रमेश देव यांच्या राजकीय पराभवात सुद्धा आठवण होते। आजही कोल्हापूर जिल्ह्यातील या आगळ्यावेगळ्या निवडणुकीची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात होत असते। कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे प्राबल्य नसतानाही रमेश देव यांना त्यावेळेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली, तर माजी मंत्री असलेले एन डी पाटील हे 3ऱ्या क्रमांकावर गेले। रमेश देव यांचा पराभव करणारे उमेदवार म्हणून उदयसिंहराव गायकवाड यांच्या नावाची राज्यात चर्चा झाली। या निवडणुकीत रमेश देव यांना खासदार करण्याचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मात्र अधुरे राहिले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमंडळींना व्हॉट्सअपवर शेअर करायला सांगा आणि अशाच माहितीसाठी टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।